गणेशोत्सव आगमन मिरवणुकीलाच HD लाईट्स आणि डीजेच्या दणदणाटाने कान डोकं बधीर होण्याची वेळ आली. उसगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर किरणांचा प्रखर विद्युत झोत वापरण्यात आला होता. या विद्युत झोताची किरणे थेट डोळ्यावर पडल्याने तरुणाचा डोळा लाल झाल्याची घटना घडली. लेझरच्या झगमगाट विसर्जन मिरवणुकीत नाचण्याचा प्लॅन असेल तर सावधान. लेझरचा झगमगाट तुमच्या आयुष्यात कायम अंधार आणू शकतो. कोल्हापुरातील उसगावमधील गणेश आगमनाच्या मिरवणुकीत लेझरच्या झगमगाटात नाचणाऱ्या तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. या घटनेमुळे लेझर लाईटच्या वापराचे गंभीर दुष्परिणाम समोर आले. 21 वर्षाच्या तरुणाच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला. लेझर लाईटमुळे आता माझ्या डोळ्यावर ही इजा झालेली आहे. डॉक्टरांनी सांगितले 1.5-2 महिने तरी लागणार पूर्ण कव्हर व्हायला. यामुळे माझ्या अभ्यासक्रमावर परिणाम झालेला आहे. यामुळे मी काही काम करू शकत नाही कम्प्युटरवर सध्या. लेझरच्या प्रखर प्रकाशाने उजवा डोळा निकृष्ट झाल्यामुळे पूर्ण दवाखान्यात दाखवल्यानंतर कळाले की डोळ्याला इजा झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने याची एक दखल घेऊन लेझर हे पूर्णतः बंद करावे अशी एक माझ्याकडून पालक म्हणून एक विनंती आहे. या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही लेझर लाईटचा त्रास झालाय. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं. या लेझरवर सध्या तरी कुठलेही निर्बंध हे कायद्याने घातलेले नाहीत, परंतु नागरिकांच्या आरोग्याचं देखील रक्षण करणं प्रशासनाची जबाबदारी आहे. तर यामध्ये जे गणपती मंडळं विशेष करून लेझर लाईटचा वापर करतात तर विसर्जन मिरवणुकीमध्ये वापर करू नये या अनुषंगाने देखील त्यांना प्रशासनातर्फे आवाहन बैठका घेऊन केलं जातं आहे. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी लेझर लाईटचा वापर करूच नये असं आवाहन केलं. जर लेझर वापरायचा आहे तर लेझर शोमध्ये कमी तीव्रतेच्या लाईटचा वापर करण्याचं आवाहन तात्याराव लहानेंनी केलं. सरासरी या लाईटकडे बघितलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे लेझर शो करतायत त्यांनी देखील ह्याची काळजी घ्यायची गरज आहे. एकतर 1 किंवा 2 टाईपचेच लेसर घ्यावे. त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेचा लेसर घेणं योग्य होणार नाही. दुसरं की हा लेसर सरळ जातो, हा बाकीच्या प्रकाशासारखा इकडे तिकडे जात नाही आणि म्हणून ह्याचा जो गुणधर्म आहे सरळ जायचा तो आपण वापरला पाहिजे. गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव, पण या उत्सवात लेझरचा झगमगाट आणि डॉल्बीचा दणदणाटामुळे गणेश भक्तांना इजा होऊ लागली. गणेशोत्सवाच्या आनंदात विघ्न आणणाऱ्या या गोष्टीवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.